तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेची KYC करायची असेल तर प्रथम गुगलवरती जा, लाडकी बहीण योजना सर्च करा. अशी साईट ओपन होईल. साईट ओपन झाली की जे पिवळ्या कलरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण KYCचं ऑप्शन येते त्याच्यावर क्लिक करा. लाभार्थीचा आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाका. मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. नंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. आधार लिंक मोबाईल नंबरवरती हा OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. नंतर वडील किंवा पती यांचे आधार क्रमांक विचारले जाईल, ते प्रविष्ट करा. कॅप्चा कोड टाका जशाल तसा. मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा OTP पाठवा या बटनावरती क्लिक करा. एक OTP प्राप्त होईल आधार लिंक मोबाईलवरती. तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रोसेस येईल. त्यामध्ये वडील किंवा पतीचे नाव दिसले जाईल. नंतर जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे, जी कोणती जात असेल ती. नंतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शनधारक वगैरे किंवा सरकारी कर्मचारी आहे का ते सिलेक्ट करायचं आहे, होय किंवा नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबात किती जण लाभ घेत आहेत, किती व्यक्ती किती लेडीज लाभ घेत आहेत लाडक्या बहिणी, हो किंवा नाही करायचं आहे. मी सहमत आहे त्या याच्यावरती टिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती फायनली क्लिक करायचं आहे. आणि सबमिट बटनावरती जर क्लिक केलं की त्यानंतर आपली ही जी KYC आहे ती KYC पूर्ण आपली होणार आहे. अशा पद्धतीनं तुमची KYC पूर्ण झालेली आहे.